एक असं आहे की मुंबईतील साधारण 36 विधानसभा मतदारसंघापैकी 16 मतदारसंघामध्ये भाजप लढते आणि त्या ठिकाणी तुम्ही 8 ठिकाणी उमेदवार दिल्यानंतर भाजपशी तुमची चुकी युती आहे. काय 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 मुंबईतील ज्या 36 लोकसभा विधानसभेचे मतदारसंघ आहेत मी कुठे उभे करायचं माझी मर्जी हो. पण सिलेक्टिव्ह मी माझं मी बघीन तर मी माझ्या लोकांना पक्षामध्ये मी विचारून हा या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेतो. कळलं का? जे तुमच्या मनात असतं ना ते आमच्या मनात नसतं प्रत्येक वेळेला. आलो जर थांब. इथे काय छुपा रस्ता आहे का जायला बाहेर? हा 2 मिनिटं कशाला ओरडत आहे? मी बघितलं की येणार ना तुमच्याकडे प्रश्न विचारणार आहे ना. मग मी हे अनेकदा माझ्या भाषणामधनं म्हटलेलं आहे की हा जो नफा आहे हा नफा राज्य सरकार का सोडतंय? हा राज्य सरकारला मिळणारा नफा आपण बिल्डरांच्या घशात का घालतो? झोपडपट्टी पुनर्वसन योजना जर समजा राज्य सरकारने केली त्यांनी पार्टनर कोणालाही घ्यावा तो विषय वेगळा, पण ही जर समजा राज्य सरकारने जर समजा केली तर त्याचा नफा राज्याला मिळेल जो बिल्डरांना मिळतोय. झालं? 100% 100%. कशाला खाजगी कशाला माणसं पाहिजेत तुम्हाला? कोणी का बिल्डर असे ना मुळात या पहिल्या झोपडपट्ट्या येत आहेत कशा? बरोबर आहे. यांना कोण वसवतंय? काय हा धंदा झालाय. इथे उभ्या करायच्या मग इथे ती जागा एसआरए मध्ये आणायची मग इथून उचलायच्या दुसरीकडे द्यायच्या. बोल. सर एक राजकीय प्रश्न आहे. तुम्ही म्हणतात की गेल्या 5 वर्षात राज्यात काही झालंय ते सगळ्या जनतेने बघावं त्याच्यानंतर मतदान करावं, परंतु देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य होतं की 2 पक्ष फोडून मी सत्तेवरती आलेलो आहे म्हणून. तर मग ही तुम्ही म्हणतायत की कोणावरच्या चिन्हावरती निवडून आले आणि कुठे? मला असं वाटतं मी लोकांशी बोललेलो आहे. लोकांनी या गोष्टीवरती विचार करावा. परंतु सर तुम्ही काही माध्यमांना मुलाखती देताना सुद्धा म्हणतात की बहुतेक कळलंय की भाजपचा मुख्यमंत्री. माझ्या दृष्टिकोनातनं कामं होणं महत्वाचं आहे. हा फाफट पसारा जो आहे ना हा फाफट पसारा सुधारला पाहिजे. सर हा विरोधाभास नाही का? ह्याच्यात कसला आला विरोधाभास? एक त्यांची भूमिका झाली, कळलं का? एक माझा विचार झाला या गोष्टीमध्ये. तुमचं म्हणणं मी तसाच वागू असं म्हणणं असेल तर मी तसं वागायला तयार आहे. हा मला काही प्रॉब्लेम नाही घेतला. पण जेवढा इथे माझ्यासमोर जेवढा कंठ काढतात ना तेवढा फक्त समोरच्या पत्रकार परिषद असतात ना तेव्हाही काढत जा. नाही मी मराठीत सांगणार उत्तर. थांब 2 मिनिटं थांबता जरा. त्यांना ते मगापासून खूप वेळा हात होते ना. हात 2 मिनिट. सर 2 मुद्दे हैं जिनको लेकर आप सबसे ज्यादा वोकल रहे हैं. जहां कहीं भी आप चुनाव प्रचार में जाते हैं उसकी चर्चा सबसे ज्यादा करते हैं. अवैध बांग्लादेशी जो घुसपैठ कर रहे हैं महाराष्ट्र में कई सारी जगहों पर, मुंबई में भी एक बड़ी समस्या बने हुए हैं. होर्डिंग पण मराठीत लावले. मी त्याची टाइम्स ऑफ इंडियाला जाहिरात पण मराठीत दिली होती. समजतं सगळ्यांना? 4-5 दिवसांपूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा एक अहवाल आलाय. जाहीरनामा हा भविष्याकरताच असतो बहुतेक वेळेला. तो जे रोहिंगे किंवा बांगलादेशी मुंबईमध्ये येत आहेत, झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, त्यांना वसवलं जात आहे, याच्या संदर्भात आपण काही करणार? आता तुम्हाला ह्याचं उत्तर टायपिस्ट आता मी तुम्हाला कंबाईन उत्तर देतो. उद्या ज्यांच्याबरोबर समजा मला जायची वेळ येईल आली जर समजा तर माझा मॅनिफेस्टो पहिला असेल की ह्याच्यावरती त्यांचं उत्तर काय. कळलं का? आज जाऊन खुर्च्या उभवणे हा माझा धंदा नाही आहे. पण ह्याच्यावरती जर समजा उत्तर मिळणार असतील तर मला असं वाटतं जास्ती चांगलं होईल.
बोला हां सॉरी तुमचा प्रश्न करतो. तर त्यामध्ये हे जे बांगलादेशी किंवा जे रोहिंगे येत आहेत मुंबईवर आक्रमण करतात किंवा मुंबईमध्ये ते राहत आहेत किंवा त्यांना बसवलं जात आहे या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करून त्याचं उत्तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, मी माझ्या भाषणामधनं अजून एक गोष्ट बोलतोय बरं का, ती म्हणजे पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. जरा कुठे काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहिती आहेत. आपल्याकडे लॉ आहे, ऑर्डर नाही आहे. या गोष्टींवरती मला असं वाटतं की राज्याचा विचार करता कोणाचाही बाकीच्यांचा विचार न केला पाहिजे आणि त्यातनं मला असं वाटतं कारवाई होणं गरजेचं आहे.